नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी प्रकरण नंबर 9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याविषयी अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपणास 6 राजघराण्यांचा अभ्यास करायचा आहे। पहिले म्हणजे चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे। नंबर 2 सातवाहन राजघराणे। नंबर 3 वाकाटक राजघराणे। नंबर 4 चालुक्य राजघराणे। नंबर 5 पल्लव राजघराणे। नंबर 6 राष्ट्रकूट राजघराणे। या ठिकाणी आपणास भारताचा नकाशा दिसत असेल। या ठिकाणी इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारतात कोणकोणते राजघराणे होते याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, इथे दिसत असेल की सूचीमध्ये इसवी सन पूर्व पहिल्या त्या इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारतामध्ये जे लेणी किंवा ज्या मंदिरं होती, तसेच राज्याच्या सीमा वर्तमान म्हणजे आताच्या राज्याच्या सीमासुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या आहेत। या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल थोडंसं जास्त डार्क केलेलं आहे। सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, चालुक्य या ठिकाणी तुम्हाला दिसत, ही जी राज्य होती ही त्या काळातील खूप आपण म्हणू शकतो पॉवरफुल किंवा खूप अशी मजबूत त्यावेळेसची राजघराणी होती। त्यानंतर खाली जर दक्षिणेला बघितलं आपण तर पल्लव, चोळ, पांड्य आणि चेर ही सुद्धा काही राजघराणी त्यावेळेस अस्तित्वात होती। चला तर पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो। यांनी या ठिकाणी तुम्हाला भारताचा एक कोरा नकाशा घेऊन या ठिकाणी ही सर्व राजघराणी किंवा असणारी जी काही ठिकाणं आहेत ती तुम्हाला नकाशावर दाखवण्यास सांगितलेली आहेत। चला तर सुरुवात करूया। पहिला राजघराणे चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे। दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो। चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत। या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या। त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे। तमिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे। मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहे। पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात म्युझिरस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे। हे बंदर चेर राज्यात होते। मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे। पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता। तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती। मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती। प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते। नंबर 2 सातवाहन राजघराणे। मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले। त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली। त्यापैकी एक सातवाहन घराणे होते। प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती। राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत। काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत। उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी। सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे। त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे। त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला। या ठिकाणी गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्रतोय पितवाहन असा केलेला आहे। तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचे वाहन, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो। 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर। त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते। या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहीत आहे का की नाणेघाट कुठे आहे? नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाटरस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो। या ठिकाणी तुम्हाला माळशेज घाट जो आहे या माळशेज घाटाच्या
ठिकाणीच हा नाणेघाट म्हणून ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला. पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता. व्यापार व वाहतूक यासाठी हा घाटरस्ता वापरला जात असे. कोरलेला रांजण आजही तेथे पाहायला मिळतो. नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत. सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने येथील शिलालेखात आहेत. पुढे हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. सातवाहन काळात व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. या ठिकाणी जहाजाची प्रतिमा असलेले सातवाहन नाणे कशा पद्धतीचे होते त्या काळामध्ये ह्या छायाचित्रात आपण बघू शकतो. त्यानंतर कार्ले येथील चैत्यगृह आपण बघू शकतात की प्राचीन काळामध्ये कशा पद्धतीने जे शिल्पकार होते किंवा ज्यांनी ह्या वास्तू बनवल्या ते कशा पद्धतीने याचं आपल्याला विशेषत्व दिसतं. नंबर 3चं राजघराणे म्हणजे वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूरजवळ येथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम येथे होती. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरलेले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल अजिंठा येथील हे लेणे कशा पद्धतीचे होते आणि त्यांनी ते खोदवून घेतले होते. अजिंठ्याच्या इतर काही लेण्यांमधील खोद्याचे काम तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. या ठिकाणी आपणास दिसेल की अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणीचे छायाचित्र कशा पद्धतीचे आहे. पुढे नंबर 4 चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पट्टदकल येथील मंदिर कसे म्हणजे प्राचीन काळामध्ये असणारी जी मंदिरं जे म्हणजे उदाहरण जे आहे पट्टदकलचे हे आपण इथे बघू शकतो. नंबर 9 एक मिनटं प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. पुढे पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल की महाबलीपुरम
येथील रथमंदिरे हे एक ठिकाण आहे दक्षिण भारतामध्ये की प्राचीन भारतामध्ये कशा पद्धतीने रथमंदिरे किंवा मंदिरे उभारली जायची. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदविली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध होता. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाईल असे त्याने म्हटले आहे. या ठिकाणी आपल्याला वेरूळ येथील कैलास लेणे दिसते आहे. म्हणजे औरंगाबाद येथील अजिंठा आणि वेरूळ जे ठिकाण आहे त्या ठिकाणी प्राचीन जे काही लेण्या आहेत या ठिकाणी वेरूळ येथे इथे छायाचित्र दाखवण्यात आलेले आहेत. नंबर 6 राष्ट्रकूट राजघराणे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. आत्तापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊया. या ठिकाणी ऑलरेडी मी याच्याविषयी सांगितलं की हे वेरूळ येथील कैलास लेणे आहेत. चला पुढे बघा. विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला? बघूया काय दिलं या ठिकाणी. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. बघूया, समजून घेऊया नक्की काय माहिती आपणास या ठिकाणी पुरवली गेलेली आहे. पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक. एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्रकिनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते. बॅरीगाझा म्हणजे भडोच, नालासोपारा, कल्याण, मुझिरीस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे. मुझिरीस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते. आज ते अस्तित्वात नाही. या ठिकाणी हे प्रकरण संपलेले आहे. धन्यवाद.